लाडक्या बहिणींसाठी मोठी अशी गुड न्यूज आलेली आहे. म्हणजे खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. तब्बल 319 कोटीचा निधी सुद्धा वर्ग करण्यात आलेला आहे. तर काही संपूर्ण माहिती लाडक्या बहिणींसाठी आता मोठी अशी खुशखबर आलेली आहे. त्या संबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही सुद्धा जर लाडकी बहीण असाल आणि तुम्ही सुद्धा जर हप्त्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा ही महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे. तर लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी अत्यंत मोठी व आनंदाची बातमी म्हणजे जर आपण बघितलं तर 319 कोटीचा जो निधी आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे. तर काही संपूर्ण माहिती आता आपण A to Z या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर आता ह्या चॅनलवर मिळत असतात. चला तर आपण आपल्या विषय जो आहे त्याला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील कोट्यावधी जर आपण बघितलं पात्र भगिनींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. म्हणजे जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये आर्थिक मदत जर आपण बघितलं तर महिलांच्या खात्यात जमा होण्यास अधिकृतपणे सुरुवात सुद्धा झाली आहे. राज्यातील आपण जर बघितलं खात्यात टप्प्याटप्प्याने 1500 रुपयाचा लाभ हा जमा सुद्धा होत आहे. महिला व बालविकास मंत्री जे आहे आदिती तटकरे यांनी रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. म्हणजे जे आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणींचा जो आवडता सण आहे तो म्हणजे रक्षाबंधन, आणि रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच आता महिलांच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये जमा होणार असल्याची माहिती सुद्धा दिलेली आहे. जुलै महिन्याचा हप्ता वेळेत देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत येणाऱ्या अनुसूचित जाती घटकातील पात्र महिलांसाठी राज्य सरकारने तब्बल जर आपण बघितलं तर जी रक्कम असते त्यापैकी 319 कोटी 53 लाख निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग आणि वितरित सुद्धा करण्यात आलेला आहे. म्हणजे 319 कोटी आता डायरेक्ट महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. पात्र महिलांच्या खात्यात जर आपण बघितलं तर पैसे पाठवण्यास सुद्धा सुरुवात होत आहे. ऐन जर आपण बघितलं तर सणासुदीच्या काळात राज्यातील लाडक्या बहिणीमध्ये आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे. योजनेच्या पडताळणीनंतर आता 1,66,00,000 बहिणी पात्र ठरलेल्या आहेत. जर आपण बघितलं तर पूर्ण पडताळणी झाल्याच्या नंतर आता शेवटचा निकष असा निघलेला आहे की यामध्ये 1,66,00,000 महिला बहिणी प्राप्त झालेल्या आहेत. आणि पात्र जे झालेले आहे त्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे 28 ऑगस्ट रोजी जर आपण बघितलं तर यंदा रक्षाबंधनाचा सण आलेला आहे आणि त्यापूर्वी हा निधी वितरित करण्यासाठी हा निधी सुद्धा वर्ग करण्यात आलेला आहे. म्हणजे 28 ऑगस्ट पूर्वीच महिलांच्या खात्यामध्ये चालू हप्ता दिला जाणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये हे जमा केले जाणार आहे. म्हणजे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच जर आपण बघितलं तर लाडक्या भावांकडून महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर आपण बघितलं तर अनुसूचित जाती घटकातील 3000 कोटी रुपयाचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. जर आपण बघितलं तर निधीचा वितरण आणि खर्च करताना संबंधित निर्णायक अधिकाऱ्यांनी काटकसरीचे उपाययोजनांचे पालन करणे सुद्धा आवश्यक असल्याची माहिती जर आपण बघितलं तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहे. मंजूर आराखड्यातील उपलब्ध निधी याच आर्थिक वर्षात खर्च होईल याची दक्षता घेण्याच्या सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत. निधीचा वापर झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल सुद्धा सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहेत. तर महिलांसाठी मोठीच खुशखबर म्हणावी लागेल की आता महिलांच्या खात्यात म्हणजे सणासुदीच्या पूर्वीच म्हणजे ऐन जर आपण बघितलं तर रक्षाबंधनाच्या पूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये जमा होणार असल्याची माहिती सर्वात मोठी माहिती समोर येत आहे. जर तुम्ही सुद्धा या 1,66,000 महिलांमध्ये असाल आणि तुम्ही सुद्धा जर 1,66,00,000 महिलांमध्ये असाल आणि तुम्ही सुद्धा जर हप्त्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा ही महत्त्वाची बातमी आहे. आणि आपण जी ही बातमी आणलेली आहे ते बघू शकतो तुम्ही अधिकृत न्यूज चॅनल साम टीव्हीची जी न्यूज असते त्याच्याहून ही आपण ऑफिशियल वेबसाईटहून ही माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे ही माहिती खरोखरची जी माहिती आपण ती सांगतो. तर माहिती कशी वाटली, माहिती जर आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.